ना सर्वांना शुभ संध्याकाळ. आपण आज शेवटचा दिवस आता एनर्जी श्रद्धा मॅडमची परत शंका आली आज, त्यामुळे मी परत हे पुस्तकाचं शेवट आज करते. नाही तर काल म्हटलं होतं काल झाला शेवट, बघू उद्या दुसरं पुस्तक घेऊ. नाही तर वाटलं महत्वाचं तर हेच घेऊ, थोडं राहिलंय. पण मला काही वाचायला वेळ मिळाला नाही. पण श्रद्धा मॅडमची जी शंका आहे त्यावरनं मला असं वाटतं की एनर्जीवरच बोलू आज शेवटचं, मग उद्यापासून ते दिव्य आत्मावंके घेऊ. तर सहज आता पाणी मला प्यायताना असं वाटलं की थेरपी आपण करतोच व्हर्टेक्स आणि हे, आणि पेंडुलम माझा होताच शेजारी. एक जस्ट प्रयोग करू म्हणून म्हटलं, म्हणजे अजून एनर्जी चांगल्या पद्धतीने समजेल. तरी गुरुजींचं काही सेशन होतं 75 त्याचं काल मी कालच्या रेकॉर्डिंग मध्ये सगळं सार सांगितलंय त्यांच्या सेशनचा. त्यामुळं कालचं रेकॉर्डिंग बघितलं नसेल तर जरूर सगळं बघा. माझे झाडं लावलेले, पंचवटी, कुठली देवता, कुठलं नक्षत्र, काय ते सगळे व्हिडिओ 1-1 मिनिटाचे केलेत. ते सगळे बघून घ्या. पण काल गुरुजींचं जे अर्धा मला वाटतं सेशन मी कालचं तेच बोललीये दुपारच्या पुस्तकाच्या कार्यक्रमाच्या ह्याच्यात, की परवाचं गुरुजींचा सारांश सगळा सांगितलाय. तर आता जस्ट मी आज थेरपी घेतलेलीच आहे. माझं हे बघा, सुलक्षणा मॅडम आणि नूतन मॅडम आहेत का? नूतन मॅडम आणि सुलक्षणा मॅडमनी टाकलंच होतं काहीतरी आहे. ग्रुप सकाळच्या वेळीवर. मी आहे नूतन मॅडम आहेत का? सुलक्षणा मॅडम तर असतीलच. नूतन मॅडम मी आहे मॅडम. तुम्ही असणारच हो, नूतन मॅडमच नसतात ना. त्यांना काही वेळ होत नाही. मग आता पुस्तक वाचन कसं करणार आहे दुपारच्या? हा, त्याच्यावरून आठवलं की आता माझं पुस्तक वाचन संपलं की एक ऑटोबायोग्राफी ऑफ योगी घेतात 4घी जणी. सांगितलं अमृता मॅडम, नूतन मॅडम, सुलक्षणा मॅडम आणि पल्लवी मॅडम. तर जवळजवळ 1 महिना चालणार आहे ते, दुपारी 4 ते 5:30. ध्यानही घ्या म्हटलंय, कारण आता ध्यानाला आज 1 ऑगस्ट पासून ऊर्जा बदललेली आहे. त्या व्हिडिओत बघितलं तुम्ही का? आज सकाळी टाकलेल्या व्हिडिओत जगप्रसिद्ध आहे ती बाई. पण ती बाई बरचसं नको ते पण बोलती. मी काय बघत नाही तिचे व्हिडिओ. क्वचित 2-3 महिन्यात एखादा, म्हणजे आतापर्यंत 2 किंवा 3च अर्धे असे थोडेसे बघितले. कारण मला जे माहितीये तेच ती सगळं बोलती. पण एक तिच्याबद्दल इतरांचं ऐकलं बोलणं, की बरचसं ती भिवून टाकते किंवा काही नको त्या गोष्टी तिच्या आहेत. म्हणून मग मी असलं जास्त बघत नाही. मला थोडं ज्ञान मिळालं तर बघते. पण ते बघितलं तुम्ही त्या व्हिडिओत सुद्धा सगळं मी आधीच घेतलेलं आहे. आणि त्यांनी टाकलाय, तुम्हाला टाकलाय ग्रुपवर, कोणी टाकलाय तो व्हिडिओ. म्हणून जस्ट उघडायला गेले मी. तर महत्वाचं आपण जे 2-4 दिवस चर्चा केली या एनर्जी पुस्तकातनं, तेच आहे सगळं त्याच्यात. आणि मी जे मराठीतनं सांगितलं 29, 30, 31 जुलैचा योग, माझे व्हिडिओ झाडांचे बघितले असतील तर, ते जे योग दिलेत की महालक्ष्मी योग आणि गजकेशरी योग ह्याचा सगळा मिलाप झाला होता आपल्या एस्ट्रोलॉजी प्रमाणे, आणि तिने तेच सांगितलंय. आणि त्याच्यात जो आपण मेन व्हिडिओ बघितला होता काय करायचंय या 3 दिवसात, त्यांनी पण तेच सांगितलं की 20,000 वर्ष जे परिवर्तन अ, होणार आहे या धर्तीवर निसर्गातलं, त्या 20,000 वर्षाच्या परिवर्तनाची नांदी या 45 दिवसात होणार आहे. म्हणजे त्याला एक प्रूफ मिळालं की नाही सकाळच्या तिच्या व्हिडिओतनी. म्हणजे जगातली कुठली कुठल्या कंट्रीची बाई तीच बडबडतीये. म्हणजे नक्कीच या 45 दिवसात परिवर्तन झालंय. आणि त्याहून आता सांगते 1 ऑगस्ट पासून सगळे त्याचे इफेक्ट सुरू होणार आहेत. तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. सगळ्यात फायनान्शियलला आता थोडंसं केअरफुल राहा. बराबर ट्रान्झॅक्शन फायनान्शियल सिस्टीम बदलत जाणार आहे. आणि पहिली स्टेप सप्टेंबर, त्या मी तुम्हाला हिंट देऊन ठेवल्यात. तर ते सांगायचं योगायोगाने आता आलं, कदाचित तुम्हाला अवेअर करण्यासाठी असेल. आणि चांगल्याच गोष्टी घडणार आहेत आणि आपण चांगल्यावरच फोकस करायचा आहे. तर हे त्या व्हिडिओतही तेच सगळं सांगितलंय. तर आपण चांगल्यावर फोकस करायचा. जसं तुम्हाला झोप आली नाही, मलाही झोप नाही आली. आणि आता आता सुद्धा कोणाचा मेसेज आहे मला, मनीषा मॅडमचा, तेच म्हणतायत 2 दिवस झोप नाही आली. सगळ्यांनाच होतंय. पण आपण चांगल्यावर फोकस करू, चांगलं ग्रो करू ना ग्रुपमधल्या कम्युनिकेशननी. म्हणून हे सांगायचंय. तर ही पंचतत्वाची चिकित्सा मी जस्ट घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला बघा इथे इथे कलर लावलाय मी, हा
आता मी हे जल ऊर्जा लावली, निळा कलर जलचा असतो, पाण्याचा असतो. मग जल ऊर्जा घेतलीये मी आणि पृथ्वी तत्व, वायू तत्व यांच्या समोरची ऊर्जा घेतलीये, जे शिकलेत ते. मी पृथ्वी तत्व कंट्रोल करून बघितलं, हिरवा काल तुम्ही बघितला असेल कलर. मला थोड्या वेळ चांगलं वाटलं, नंतर ऍक्च्युली मला तशी समस्या काही नाही, पण जरा दुखतीये कंबर. तर ते मी लावलं, थोडं बरं वाटलं आणि काही फरक पडला नाही. आणि रात्रभर झोप तशी झालीच नाहीये ना. तर त्यामुळे थोडस मी ट्रायल करते. मग त्यांनी नाही झाली. पृथ्वी तत्व कंट्रोल केलं काल, हिरव्या कलरनी, वायूनी नाही झाली. थोड्या वेळ वाटलं चांगलं, नंतर नाही वाटलं. म्हणून मग वायू तत्व पण माझं वाढलंय. म्हणून वायूचं मी तुम्हाला दाखवत होते, आकाश घेतलेलं ब्राऊन कलर त्याच्या आधी. त्यांनी पण थोडं बरं वाटलं, नंतर नाही वाटलं. मग आता मी काय केलं, त्या वायू तत्व, पृथ्वी तत्वाची समोरचे जे ऍडव्हान्स मध्ये आम्ही शिकलोय मनीषा मॅडमांनी. मनीषा मॅडम लक्षात घ्या, इतकं नाही माहिती नाही. तर त्याच्या समोरची दोन्हीला कंट्रोल करणारी, पृथ्वी जलला कंट्रोल पृथ्वी आणि वायूला कंट्रोल करणारी समोरची मी आता जल घेतली. आणि खूप छान वाटतंय. कंबर दुखीची 5 मिनिटं थांबली. रात्रभर झोप झाली नव्हती. रात्र तर किती 12, 12:30 वाजता तू सगळं रेकॉर्डिंग करून पोस्ट करस, तर एवढं सोपं नाहीये. आणि माधुरी मॅडमनी क्वेश्चन मार्क टाकले. असं करू नका. तुम्ही कशाला मला क्वेश्चन मार्क टाकताय? मला वेळ आहे का बघा. आज सुद्धा रुपाली मॅडमशी अर्धा पाऊण तास गप्पा झाल्या, जेवता जेवता. नंतर परत बंद करून त्यांना केलं. इतकं तुम्ही मला धाब्यावर बसू नका. व्हिडिओ द्या, रेकॉर्डिंग द्या, क्वेश्चन मार्क टाका. माझ्या गतीने मी सगळं व्यवस्थित करते. माधुरी मॅडम लक्षात घ्या. नावं घेऊन मी बोलतेय. कारण 2 दिवस मी ते तुमचे क्वेश्चन मार्क गिळले पोटात. पण आता सगळ्यांना सांगते, थोडा वेळ द्या. श्रद्धा मॅडमनं काउन्सिलिंग अजून कोणी मागितलं होतं, मला नाही वेळ झाला, त्यांनी वेळ दिल्यामुळं. अशा वेळेला तुम्ही त्या वेळेत फोन करत जा. तुम्हाला ज्या वेळेत वाटतं ना मी करावं, करत जा. कारण खूप हेक्टिक, म्हणजे शेड्यूल माझं खूप भयंकर चाललेलं आहे. 12:30-1 वाजता झोपली काल ना, खूप मग हे झालं. तर आज हे मी लावली सकाळी उठून. रात्री सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम हेच केलं, कारण कंबर खूप भरून आलती माझी. मी खरंच सांगते, हे बघा, ही बघा माझी शेकायची पिशवी. काढली मग. आणि मग ते नंतर काढली. म्हटलं शेकून पण घेऊ. तर थोडस ह्या ऊर्जेनी होतच आपल्याला. हायर ऊर्जेत मी गेलीच आहे ना. कशामुळे गेलीये? ते प्लांटेशन आणि हे ते केलं तेव्हापासून हायर ऊर्जेत मी गेले, तिकडनं आले तसे. आणि हायर ऊर्जेत गेलं की होतं जड जड जड. शरीराला सवय नसते हायर ऊर्जेची सुद्धा. तसंच झालं मला ते. आणि मग मी सकाळी उठून हे पंचतत्व घेतलं आणि 5 मिनिटात माझी कंबर थांबली. मी मस्त माझ्याकडून थंडीचं शेकलं मग नंतर. तर हे ऊर्जा. श्रद्धा मॅडमचा प्रश्न आहे की ऊर्जा हिलिंग म्हणजे काय? एव्हरीथिंग इज एनर्जी. आईन्स्टाईनचा आपल्या पहिल्या कोर्स पासून आपण शिकतो, एव्हरीथिंग इज एनर्जी. मग एनर्जी हिलिंग काय असणार आहे? एनर्जी हिलिंग हेच असणार आहे. जसं पंचतत्व चिकित्सा म्हणतो आपण त्याला, पंचतत्व घेतो. आता मी हे जलतत्व घेतलंय. म्हणजे जलची ऊर्जा मी या ऑर्गनवर दिली आहे, या हार्ट पॉइंट आहे, हार्ट, हृदयावर दिली. म्हणजे ही एनर्जीच मी देतीये मला, जी कमी पडतीये ती. म्हणून 5 मिनिटात कंबर दुखायची थांबली. लक्षात घ्या. तर एनर्जी हिलिंग मध्ये जगामध्ये मॅम मी काल टेस्ट केले. सांगा जरा नंतर सांगा. थोडस थांबून बघा, त्यांचे टेस्ट रिपोर्ट नॉर्मल आले रॉक्झी मॅडमचे. तर किती छान गोष्टी चालल्यात. तर याच्यामध्ये एनर्जी हिलिंग फॉरेन मध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, एनर्जी इज द सुपर मोस्ट टेक्निक आता. त्याच्या वर काहीच नाहीये. ना योगा, ना मंत्र, ना तुमचं मेडिसिन, ना ऑपरेशन, काहीच नाही. एनर्जी. मग आता फॉरेन मध्ये काय करतात ते? समजा मी बसली अशी, दड 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 असं 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 करतात, झाली माझी सगळी एनर्जी काढून टाकली वाईट, आणि सगळं शुद्ध केली. असे ते रोग हील करायला लागले. इथे 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 म्हणजे चक्राच. पण ते पण एनर्जी हिलिंग. आता सगळं एनर्जीच हिलिंग ना. आपण एनर्जी
एव्हरीथिंग इज एनर्जी म्हणजे पंचतत्व घ्या एनर्जी, गोळ्या घेतल्या एनर्जी, पण आता ती कुठली एनर्जी घेतो? गोळ्यांची पॉझिटिव्ह की निगेटिव्ह चेक करा घरी तुमच्या गोळ्यांची. गोळ्या घेताना ऊर्जा चेक करा की. तर हे पंचतत्व सुद्धा शेवटी एनर्जी हिलिंगच आहे, कारण एनर्जीच घेतोय आपण. आता जस्ट पाणी प्यायचं होतं मला आणि 2 ग्लास होते इथे, एक माझा सिल्वर आणि एक स्टीलचा. म्हटलं बघू काही फरक पडतोय का. पाणी तांब्याच्या भांड्यातनं घेतलंय. मी तुम्हाला खूप वेळा दाखवते मोटिवेशनला. गुरुजींनी पण तेच सांगितलं. बाटल्या बंद करा, ग्लास बंद करा. मी किती दिवस सांगतेय. कोणी ऐकतंय? पिरॅमिडला सुद्धा बाटल्याच घेऊन आलते प्लास्टिकच्या. घ्या ना मातीच्या बाटल्या, घ्या ना स्टीलच्या बाटल्या, घ्या ना कॉपरच्या बाटल्या. मी तिथेच म्हणणार होते प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन कसं काय आला पिरॅमिडला. जरा सुधारलं पाहिजे, नाही तर काय नॉलेज घेऊन उपयोग नाही बघा. तर हे आता मी तुम्हाला तर ग्लास दिसत नाही, हा इकडे सिल्वर आहे, उलटा दिसणार आहे तुम्हाला. इथे बघा. आता हे सिल्वरच्या पाण्याची बघते मी. अर्चना मॅडमनी आपल्याला दिलेलंच आहे सगळं. प्रयोगच आहे, मला पण नाही माहिती वेगळं येणार आहे का नाही येणार आहे. कदाचित या सिल्वरच्या पेल्याची पण ऊर्जा असेल आणि पाण्याची पण. मग रिकामा सिल्वर ग्लास ठेवून बघतो. बघितलं ना तुम्ही किती गोल 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 फिरतंय. गरगर गरगर स्पीड बघायचा, डायमीटर बघायचा. आता ही स्टीलच्या पेल्यातली तेवढंच पाणी आहे. मला माहिती नाही काय आहे का नाही फरक, तुम्ही बघा. ही सुद्धा पॉझिटिव्ह आहे, कारण हे मी तांब्याच्या भांड्यातलंच पाणी काढलं. पण याचा रेडियस कमी आहे, थोडा स्पीड पण कमी आहे. ठीक आहे. तर ही म्हणजे ऊर्जा. मग भलं तुम्ही चांदीचं काही तुमच्या जवळ असेल, समजा न वापरलेलं, नाही तर वापरलेलं असेल तर उकळा एक तासभर आणि मग टाका. पाणी चांदीची रिंग असेल, प्युअर चांदीची, त्याला खडे बिडे नकोत, पायातलं असतं ते टाकत चला तुमच्या पिण्याच्या भांड्यात. खूप फरक पडणार आहे. आणि आता पावसाळ्यात चांदी पाणी शुद्ध सुद्धा करते, त्यातलं जे काही आहे ते मारते. त्यामुळे चांदीचं जरूर टाकत जा. मी पूर्वी ते वापरायचे, चांदीचं टाकून ठेवायचे पिण्याच्या भांड्यात. वाटी असते देवाच्या नैवेद्याची, ती टाकत चला. तर ही ऊर्जा. आता पुस्तकाचा शेवटचा 8वा चॅप्टर बघू, काही आहे का, द लाईफ प्रोसेस. तर लाईफ प्रोसेस मध्ये काय आहे, म्हणून म्हटलं आता एनर्जी अजून घेऊ. आणि काय शंका रॉक्झी मॅडम तुम्ही पण सांगा. कॅन यू टेल मी एक्झॅक्टली व्हॉट डोज इन शंभाला अंडरस्टँड टू बी. मग परत एकदा सांग शंभाला, असं म्हटलेलं आहे. आणि तिथे लेटेस्ट लुक ॲट होल पिक्चर ऑफ हाऊ अ सोसायटी कॅन इव्हॉल्व वन्स इट बिगिन्स टू रेज द लेवल ऑफ प्रेयर एनर्जी. त्याच व्हिडिओमध्ये सकाळच्या तेच सांगितलंय. ती सारखं सारखं तेच बडबडतीये, रिपीट करतीये. आणि मी पण तेच रिपीट करतीये. ग्रॅटिट्यूड. पण किती लोक व्हिडिओला लाईक करतात, किती लोक व्हिडिओला कमेंट मारतात, किती लोक व्हिडिओ शेअर करतात, किती लोक व्हिडिओ खाली नाईस गुड म्हणतात. गुरुजींनी एवढं आपल्याला ज्ञान दिलं, किती लोकांनी गुरुजींच्या व्हिडिओ खाली एक साधं लाईक मारला, एक साधी कमेंट मारली. आणि मला व्हिडिओ द्या म्हणून मागणी आली. शेवटी मी त्यांच्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ काढला आणि तुम्हाला दिला. हे तुम्ही करू शकत नाही का? दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची संधी घेत चला. फक्त रुपाली मॅडमची कमेंट दिसतीये मला त्यांच्या गुरुजींच्या व्हिडिओ खाली. तर रिटर्न द्यायचं शिका, रिटर्न देणं. आणि सुरुवातीला दुसऱ्यांना देणं, दुसऱ्यांनी काय न देता आपण दुसऱ्यांना दे, हेच मी सारखं तुम्हाला सांगते. त्याला काही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी नाही लागत, छोट्या छोट्या असतात. इथे सुद्धा आता हेच म्हणतोय हा. लेटेस्ट लुक द होल पिक्चर ऑफ हाऊ सोसायटी कॅन इव्हॉल्व इट बिगिन्स टू रेज इट्स लेवल ऑफ प्रेयर एनर्जी. मग त्या गुरुजींना लाईक मारलं असतं त्या व्हिडिओला. फुकट करतायत ना काम, पैसे घेऊन करतायत का ते? आणि विहंगम तरी काय पैसे घेऊन काम करते का? तुम्ही हे जे देतात थोडस, जे काही आहे आपलं रात्रीचं आहे ओंकार ध्यान, योगासनं, शुद्धी क्रिया, बाकीच्या याला कुठं पैसे देत आहे? मग देत चला ना व्हिडिओला लाईक कमेंट शेअर, देत चला. हे रिटर्न आहे, रिटर्न.
किती जण करतात? प्रश्न विचारायचा आहे, कारण वाटतायत साध्या गोष्टी, पण देणारे खूप अमूल्य देणारे. आणि आता जसजशी ऊर्जा बदलणार आहे, तस-तसं या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला हात धरून पुढे नेणार आहेत. पूर्वी एवढं महत्व नव्हतं, पण आता या गोष्टींनाच खूप महत्व येणार आहे. कारण सुवर्णयुग आणायचंय ना. मग सुवर्णयुगात किती रिस्पेक्ट, धन्यवाद, कृतज्ञता, कौतुक, चांगल्याच गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणून हे सगळं चाललंय. म्हणून ऊर्जा अशांना भरभरून देणार आहे. म्हणून बाकीचे मागं त्यांचं बघत-बघत करायला लागणार आहे आणि मग क्रांती येणार आहे. सोशल इव्होल्यूशन, प्रेयर एनर्जी. प्रेयर म्हणजे व्हिज्युअलायझेशन बघायचंय. ती व्यक्ती आली, ती व्हॅन आली, प्रेयर करायची. अरे वाह! हे मला देणार आहे जे हवंय ते. हे शिकवलंय ना आणि मग दुसऱ्यांना पण द्यायचे. किती स्टेप्स आहेत. 3-4 एक्सटेन्शन्स शिकवलेत. The first thing that happens is that those who create the technology will begin to make it even more efficient. मला वाटतं अर्चना सोनसळे मॅडमनी पण गुरुजींच्या व्हिडिओ खाली कमेंट मारली. अर्चना सोनसळे मॅडमनीच मारली असेल कदाचित, माहिती नाही, इकडं-तिकडं होतं. पण रुपाली मॅडमचाही रिमार्क बघा कुठल्यातरी व्हिडिओला. मुलांना ते सगळं हे शिकवतायत. आपलं जे ज्ञान घेतायत, ते त्या मुलांना सांगतायत समजून. आणि आज त्यांच्या बोलण्यात आलं, की मुलीला पण त्यांनी सांगितलं, "मी गेले तर रडायचं नाही." म्हणजे किती तयारी आईची बघा. कालचं आपलं डिस्कशन ऐकून. हे गरज आहे सगळं आता. Make it even more efficient and automated so that robots make more and more of the material goods in the society. म्हणजे आता हे सोशल जे इव्होल्युशन्स होणार आहे, ते हे एनर्जी, प्रार्थनेची जी एनर्जी एक्सटेन्शन्स आपण शिकलो, त्यांनीच होणार आहे. चला 8वा चॅप्टर संपला. आता 9 आम्ही काहीच पुन्हा केलेलं नाहीये. एखादी लाईन होती ती स्किप केली. 9 द एनर्जी ऑफ इव्हिल. एनर्जी ऑफ इव्हिल म्हणजे वाईट निगेटिव्ह ऊर्जा. आज ग्रुपवर कम्युनिकेशन थांबवलं. ते एनर्जी ऑफ इव्हिल. निगेटिव्हवर फोकस नाही करायचं. जरी टाकलंय ते चांगल्यासाठी टाकलं होतं, की मराठीत कोणीतरी लिहा. काय घेतलंय? आपण महत्वाचं आपण तेच 2-4 दिवस डिस्कस केलंय. तिने तो व्हिडिओ 2 दिवसापूर्वीच केलाय. आपल्याला मिळाला आज सकाळीच. सकाळीच टाकलंय त्यांनी का रात्री टाकलंय बघते मी टाईम. आता बघा, एव्हरी निगेटिव्ह अझम्पशन ऑर एक्सपेक्टेशन in continued that we make about another human being is a prayer that goes out and acts to create that reality in that person. Remember, our minds connect our thoughts and expectations to go out and influence others to think the same way that we do. That's what you have been doing with Colonel. You have been expecting him to be will. आता मी हे जे सांगते ते मला दरवेळेला माहिती असतं. मी जेव्हा तुम्हाला असं म्हणते ना, तुम्ही असं का करता? तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट का नाही दिल्या? शेअर का नाही केल्या? तुम्हाला समजत नाही. तुम्हाला माहिती नाही, पण त्यावेळेला मी न्यूट्रल मारते नंतर. सेशन झालं की किंवा लगेच. रिव्हर्स, रिव्हर्स, रिव्हर्स असं काहीतरी म्हणावं लागतं आपल्याला. का? तर मी तुम्हाला म्हणतीये म्हणजे तुम्ही तेच कंटिन्यू करणार. हे मला पूर्ण माहिती आहे. पण इथे शिक्षक नात्याने बसलोय, काही सांगायला बसले म्हटल्यावर हे करावंच लागतं जाणून-बुजून. तर इथे हे म्हटलंय ऑथरनी समजून दिलंय, जर कोणाबद्दल आपल्याला निगेटिव्ह बोललो आपण, अझम्पशन असलं की ती काय असं करतीये? तिला काही कळत नाहीये का? का बरं ती अजून निगेटिव्हमध्ये बसलीये? असा विचार आपण जर समजा केला किंवा आपल्या अपेक्षा आहेत, काही निगेटिव्ह असेल, काही असेल माहिती नाही. एव्हरी निगेटिव्ह अझम्पशन ऑर एक्स्पेक्टेशन काय करतं, त्या माणसाला तसंच बनवतं. हे मी खूप पूर्वीपासून तुम्हाला सांगितलंय, की एखाद्या माणसाची जर इमेज तयार असेल, की तो आपली कामं करत नाही, पैसे खाल्ल्याशिवाय समजा असं असेल. आपण म्हणतो ना, तर आपले पैसे त्याला दिल्याशिवाय तो कामच करत नाही. पण लोकांनी भलं त्याला काय म्हणू आपण म्हणू, "नाही, खूप छान माणूस आहे तो, माझं काम होणार आहे." आता तर आपण हे सगळं शिकलोय. आणि होणारच होणार आहे. व्हिज्युअलायझेशन करा, हार्ट मेडिटेशन करा, अगर नका करू. पण तुम्ही फीलिंग्ज असे ठेवा, ही व्यक्ती रागीट नाहीये.
तुम्हाला ती रागवणार नाही. लक्षात घ्या. आणि माझ्या आयुष्यात मी हेच केलंय. मला लोकं वेड्यात काढायची. मी तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे माझी हिस्ट्री किंवा माझी स्टोरी तुम्हाला सांगायला गेली ना खूप आहे. पण काय-काय सांगू आणि? आणि रेकॉर्डिंगमध्ये काही कार्यक्रमात सांगायचा प्लॅटफॉर्मच नाहीये. आता पिरामिडला आले तेव्हा तरी किती घाई-घाई झाली. श्रद्धा मॅडमना काय-काय सांगायचं होतं. अजून ते बोललोच नाही आम्ही, वेळच नाही होत. तर या माझ्या स्टोरी खूप आहेत तुम्हाला घेण्यासारख्या. आता हे जर निगेटिव्ह एक्स्पेक्टेशन म्हणजे मला लोकं म्हणायची, "वेडी आहे का? अरे तो माणूस तसा नाहीये. ही काय म्हणजे किती मला म्हणायचे, की भिंतीला धडका मारतीये, भिंतीला डोकं आदळतीये." मला पूर्णपणे माहिती होतं हे. पण मला हेही माहिती होतं, मी जशी फेथ ठेवणार आहे, तसाच मला रिझल्ट येणार आणि येतच होता. भले त्या व्यक्ती लोकांना वाईट असतील, पण माझ्यासाठी आश्चर्यकारक सगळं घडलेलं आहे. काही गोष्टी घडल्या नाहीत, त्याला ती ग्रुप एनर्जी होती ना, ग्रुप होता ना त्यामध्ये म्हणून ते झालं नाही. पण असे माझ्याजवळ खूप प्रसंग आहेत तुम्हाला सांगण्यासारखे. हे सगळं माझे अनुभवाचे बोल आहेत. करून बघा तुम्ही. इथे ऑथर हेच म्हणतोय. म्हणजे रुपाली मॅडम म्हटले, "तुम्हाला हे पुस्तक प्रूफ आहे." हो, हे पुस्तक सुद्धा मलाच प्रूफ आहे. कारण मी हे सगळं आधीच सांगतेय तुम्हाला. माझ्या आयुष्यात मी हे केलंच आहे. मला उलट इथे सुंदर छान एनर्जीच्या ह्याच्यात कळतंय. तर हे याच्यात ऑथरनी तेच म्हटले, एखादे आपण निगेटिव्ह अपेक्षा ठेवली. काम होतंय का नाही? काम होतंय का नाही? नाहीच होणार. अरे, हा सांगतोय का नाही? सांगतोय का नाही? नाहीच सांगणार. मग एव्हरी निगेटिव्ह assumption or expectation make another human being is a prayer that goes out and acts to create the reality. म्हणजे आपण म्हणतो ना, तो रागीट आहे, मग आपण त्याला ऊर्जा दिली, तू रागीट बन. आणि मग तो आपल्याला रागीट करतो हे म्हटले ऑथरनी आणि म्हणून ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, कोणी इस्टेट देत नाहीये, कोणी काही देत नाहीत, प्रापंचिक अडचणीत, मी तुम्हाला धन्यवाद त्यासाठी द्यायला सांगितले, ग्रॅटिट्यूड मनीषा मॅडमनी सुद्धा. का तर तुम्ही धन्यवाद देताय म्हणजे तो धन्यवाद देण्यासारखंच करणार आहे. तसंच होणार आहे. ती धन्यवादाची वेळ जवळ जाणारच आहे त्याच्या. खूप वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत बरं का. म्हणजे धन्यवाद द्यायचेत, म्हणून तो धन्यवाद आपण द्यावे लागेल अशी काहीतरी गोष्ट आपल्यासाठी करणार आहे. हा गोष्ट वेगळा आहे, की मी धन्यवाद देतीये. मी व्हिडिओ खाली गुरुजींच्या धन्यवाद म्हणतीये. त्याला रिप्लाय येतो. त्याचबरोबर ती धन्यवादाची वेव डबल होऊन आपल्याला मिळते. हे खूपदा मी सांगितलंय. म्हणून मी तुम्हाला हार्ट चिन्ह देते कमेंट्सला. त्यावेळेला मी ऊर्जा पाठवते. तसंच गुरुजींचं पण बघा लगेच येतं. म्हणजे आपली एनर्जी आपण हे असं इझिली करतोय. त्याच्यात काही रिटर्नची अपेक्षा नाही. पण दुसरं याच्यात एक्सटेन्शन सांगितले मी तुम्हाला सांगतेय, ते आता मनात आणायचंय. जाणीवपूर्वक मी तुला धन्यवाद देतेय. जाणीवपूर्वक मी तुझं कौतुक करतेय. का तर मी तुला एनर्जी देते ही दुसरी गोष्ट आहे. सहजतेने देणं आणि घेणं ही वेगळी गोष्ट. आणि जाणीवपूर्वक मी तुला धन्यवाद देतेय. जाणीवपूर्वक मी तुझं कौतुक करतेय. चला, काल उदाहरण दिलं. मनीषा मॅडमना अनुभवलं, मला येणारच आहे. आता सगळ्यांना येणार आहे. हे जाणीवपूर्वक करणं म्हणजे अजून डबल एनर्जी घेणं. हे समजून घ्या यातले पुस्तकातले एक्सटेन्शन समजून घ्या. लिहून दिलेत पण समजले नसतील तर पुन्हा सांगते. त्याच गोष्टी नाहीत. वाटतात थोडं रिपिटेशन आहेत पण वेगळे आहेत. तर त्या व्यक्तीला तसंच करायला प्रवृत्त लावणे. दॅट्स व्हॉट यू हॅव बीन डुईंग विथ कोलोनल. तू त्या कोलोनल बरोबर हेच केलं. यू हॅव बीन एक्सपेक्टिंग हिम टू इव्हिल म्हणून तो इव्हिल झाला. द मोर कम्प्लीट आणि तुम्हाला सांगू का निसर्ग आहे ना निसर्गाला कळत असतं आपला हेतू शुद्ध आहे का वाईट आहे. जर आपला हेतू शुद्ध असेल तर निसर्ग भरभरून आपल्याला देत. पण आपला हेतू बरोबर नसेल तर नाही देत निसर्ग. हे पण महत्वाचं आहे. The more complete expression of this rule should be do unto others the way you have them to unto you, because how to treat them or think about them is exactly how they are going to treat you. त्यांच्याबद्दल विचार करणं म्हणजे जो काही तुम्ही विचार करता कोणाबद्दलही म्हणजे त्या व्यक्तीने तुम्हाला तसं ट्रीट करावं असं असतं.
The prayer that you send out with your feeling or action tends to bring out in them exactly what you expect. तुम्हाला आणि हे नकळत असतं. आपण जे काही एक्सपेक्ट करतो ते आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल म्हणतो किंवा त्याच्या काही असतं त्याचं हे म्हणतो. When we look out at others and make judgments, thinking that they are fat or thin or underachieved or ugly or poorly dressed, we actually send our energy out at these people and they often begin to think bad thoughts about themselves. म्हणजे स्वतःबद्दल. आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो की ती फॅट आहे. म्हणजे ती व्यक्ती आपल्याला वाईट व्हायब्रेशन पाठवते असा अर्थ आहे. आपण एखाद्याला म्हणतो कसला ड्रेस घातलाय म्हणजे त्या व्यक्तीचे व्हायब्रेशन आपल्याला वाईट आले. पेंडुलमनी दाखवलंय तुम्हाला सगळं करून. इथे पण तेच म्हटलंय. We are engaging in what we can be called the energy of evil. It is the contagion of negative prayer. His negative prayer. We have to see things the way they are. हां, आता इथे बघा हाच माझा पॉइंट आहे. बरोबर आहे ना, जे काही आहे ते आपण विचार केला पाहिजे ना. But after that, we must immediately shift our expectations from what is to what could be. चला आपल्याला वाटतं ही व्यक्ती फॅट आहे. आपल्याला वस्तुस्थिती रियालिटीत बघायचं ना, ही व्यक्ती फॅट आहे. आपण म्हटलं सुद्धा. पण आपण लगेच म्हणू, पण ही व्यक्ती छान सुद्धा दिसू लागेल नाही का? वजन सुद्धा किती नॉर्मल असेल तर किती छान दिसू लागेल. मग त्या व्यक्तीचे व्हायब्रेशन चांगलेच येणार आहेत आपल्याला. लक्षात घ्या. आणि हे त्या व्यक्तीचे व्हायब्रेशन आपल्याला चांगले येणार. त्या व्यक्तीला सुद्धा हील व्हायला, वजन कमी करायला मदत होणार आहे. म्हणून तर काल मी संकल्प मीटिंग घेतली. ही संकल्प मीटिंग मध्ये मी हेच सांगितले काय काय तुमचे इंटेन्शन्स आहेत. हे सगळं तुम्ही लिहा. तेच लोकांना द्या. तुम्हाला वजन कमी करायचंय तर तुम्ही छान व्यक्तीच बघा. फॅट व्यक्ती बघूच नका. फॅट व्यक्ती बघत गेला तर वजन वाढणार आहे. बघून सुद्धा वाढतं. का तर नकळत विचार येतो ना किती जाड आहे. त्यापेक्षा दुर्लक्ष करा. एखादी फॅट व्यक्ती आली दुर्लक्ष करा. नाहीतर म्हणा किती सुंदर दिसेल नाही वजन कमी झाली तर. आता ही छान दिसेल पुढच्या वेळेला. असं म्हणा म्हणजे स्वतःचं वजन कमी होईल. तुम्हाला कमी करायचं असलं तर. लक्षात घ्या. हे याच्यात आहे. दिस इज द लेसन आय मायसेल्फ हॅड टू लर्न. इगोवर दिलंय. इगोवरच सगळं आहे तिथे. आता 10वा चॅप्टर आहे एक्नॉलेजिंग द लाईट. एक्नॉलेजिंग द लाईट. एक्नॉलेज लाईटला करायचं. It all begins, he went on, with the realization that our prayer energy is real and it flows out from us and affects the world. हे सगळं झालं. वर्ड बदलू शकतो आपण. आता थोडस एक्सटेन्शन परत दिलेलं आहे तिथे. मी नुसते एक्सटेन्शनला अंडरलाईन केले ते एक जस्ट रिव्हिजन तुम्ही लिहिले का बघा. We are connected within like we learn in Pero. Only we have learned that visualizing that energy is a field that goes out ahead of us wherever we go. We can stay consistently stronger. लिहा फर्स्ट पॉइंट. कन्सिस्टंटली हायर एनर्जीतच राहायचंय म्हणून मी ते मेसेज डिलीट केले. ठीक आहे आपल्याला रात्री झोप आली नाही. मला पण आली नव्हती पण मी विचार पण केला नाही. मी तुम्हाला सांगितलं पंचतत्व घेतलं शेकले. कट करायचे असे विचार. आणि जेव्हा मी मेसेज वाचला तेव्हा मी म्हटलं फॅक्ट आहे ही. पण कशाला आपण ग्रो करायचे कारण त्याचे कंटिन्युअस त्या विचारात ते शब्द टाकून ते व्हायब्रेशन टाकून आपल्याला जास्त होणार आहे. सगळ्यांना होणार आहे. सगळीकडे ते पसरणार आहे. म्हणून हे पहिलं की ऑलवेज आपल्याला कॉन्स्टंट एनर्जी मध्ये हायर राहायचंय. सेकंड एक्सटेन्शन. सेकंड एक्सटेन्शन बिगिन्स when we set this extended prayer field to enhance the synchronistic flow of our lives. लिहा. नुसतं एक्सटेंडेड एनर्जीत राहायचं नाही हायर तर सतत आपल्याला एक्सपेक्टेशन्स करायचे की हायर एनर्जी माझ्यासाठी चांगलं काहीतरी येणार आहे. हायर एनर्जी माझ्यासाठी चांगलं काहीतरी येणार आहे. आज मी छान एनर्जी ते काय येणार आहे माझ्या पुढे मला काय हवंय. अजून एक उदाहरण सांगते. जस्ट एक माझे मिस्टर आणि मुलगा आज सहज बाहेर गेले होते. तिकडे डेक्कन आणि ह्याला काम करायला. मला सारखं काहीतरी वाटत होतं वेगळं खावं पण मला काय खावं ते कळना. आणि ते गेल्यावर मला असं वाटलं की जयश्रीची पावभाजी खावी. एक थोडासा छोटासा शुल्लक विचारून गेला. पण फोन करून त्यांना सांगणे
जमलं नाही. खूप बिझी असते मी, तुम्हाला कल्पनाच येणार नाही. माझे वडील असल्यामुळे त्यांचं शेड्यूल मला जपावं लागतं. नाश्ता, जेवण 5 मिनिटं झाले की ते इकडं बसतात. तसंच झालं आज. एकदा झाले तर बसले खुडखुड करत तिथे टेबलावर. मला जाऊन वाढावं लागलं. हे आहे. बाकीचं मेसेजिंग सतत चालू असतं. काय काय कोणाचं हे. परत माझं माझं बाकीचं रुटीन असतंच. मेडिटेशन असतंच. आणि मला कधीही लहर आली की मेडिटेशन. आज 4 वेळा झाले माझं मेडिटेशन. भले 10-10 मिनिटं का होईना. मध्येच खुमकी आली, मध्येच व्हायब्रेशन आले, की मी लगेच बसते. तुम्ही पण हे शिका. आणि त्या व्हिडिओत तेच दिलंय. त्या व्हिडिओत तेच दिले, की खूप ऊर्जा छान फ्लो होणार आहे आता 1 ऑगस्ट पासून. म्हणून तर मी आज अमृता मॅडमने टाकलं ध्यान जरूर घ्या. दुपारच्या प्रोग्राममध्ये. कारण आता ही ध्यानाची ऊर्जा खूप छान आपल्याला भरपूर देणारे ते व्हिडिओ बघा. ज्यांना इंग्लिश कळत नाही त्यांच्यासाठी मराठीत टाकायला लावलंय. मला एक्सपेक्टेड होतं एक-एक वाक्य जरी कोणी मराठीत लिहिलं असतं, तर ज्यांना इंग्लिश कळत नाही त्यांना ते मराठीतनं काही 10 वाक्य चांगली मिळाली असती. तसं करून बघा. तर हे त्याच्यामध्ये हे माझं चालू असतं. त्याच्यात मला फोन करायला वेळ नाही झाला. आणि सहज आता आल्यावर ते म्हणतात मी पावभाजी आणली जयश्रीची. आणि ह्या आता पॉझिटिव्ह गोष्टी सांगतच असते तुम्हाला. पण मोठ्या निगेटिव्ह गोष्टी पण झाल्या. काहीतरी जस्ट एक विचार आला की ऑगस्टमध्ये हे काम व्हावं. आणि आता बघा ऑगस्ट उजाडला आहे का? नंतर मला वाटलं नाही ऑगस्टमध्ये नको जुलैमध्येच व्हायला होतं ते काम. नाही झालं जुलैमध्ये. आणि आज 1 तारीख आल्यावर विचारलं का बरं? तर पहिला माझा थॉट असा होता ऑगस्टमध्ये व्हावं. बघा ना. तसंच दुसरं लेह-लडाख परत दुसऱ्यांदा कॅन्सल झाली. नाहीतर 10 ऑगस्ट आता लेह-लडाखचं बुकिंग होतं. मागच्या वेळेला लेह-लडाख कॅन्सल झाली आणि आता तिथे पैसे तसेच राहिले. ते सारखे फोन करत होते, "अहो कुठली बुक करू?" बाकी सगळं बघून झालेलं आहे म्हणजे. मग त्यांच्यातर्फे फॉरेन करून काय उपयोग आहे? फॉरेन केसरीतर्फेच करावं. मग आता ते परत लेह-लडाख करा म्हटलं. आणि त्याच वेळेला मनात असा विचार आला होता. पण बाई लेह-लडाख कशाला आता पावसाळ्याचं? मागच्या वेळेला कॅन्सल झाली. आता काय आज कॅन्सल. अशा निगेटिव्ह घटना पण खूप होतात आणि आता खूप धडधड होणार आहे. म्हणजे इथे मला सांगायचं पहिला माझा विचार होता काम ऑगस्टमध्ये व्हावं. नंतर मला जुलैमध्ये करून मोकळं व्हायचं होतं. नाही झालं. मी काही नंतर केलं नाही हृदय मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन नाही केलं. मी खरंच सांगते. मी कसं बऱ्याच गोष्टी छोट्या-छोट्या म्हणजे हळू मी पुढे चालली आता. मी नाही या गोष्टी की मग केलं असतं तर झालं असतं की जुलैमध्ये, पण नाही मी केलं. असू देत काही निसर्गाची योजना असेल ऑगस्टमध्ये होण्याला. ठीक आहे. आणि पहिला माझाच तो विचार होता ना, इट माइट बी करेक्ट असं म्हणून नाही केलं काही. तर सेकंड एक्सटेन्शन बिगी म्हणून आता विचार कॉन्शियसली करायचाय. म्हणून मी सारखी म्हणते ध्यानातनं ठरवा. यांना घ्यायचंय ऑटोबायोग्राफी ऑफ योगी ध्यानातनं सोडवायला सांगितलंय. घ्यायचंय का? कधी घ्यायचंय? काय घ्यायचंय? कुठले चॅप्टर घ्यायचे? ध्यानातनं घ्या. म्हणजे स्वतःला काय त्यातनं साधायचंय ते बघा. The second extension begins when we set this extended pair field to enhance the synchronistic flow of our life. सिंक्रोसिटी आली पाहिजे, सिंक्रोसिटी आली पाहिजे. मी हायर ऊर्जा येते, मला काय हवंय? मी हायर ऊर्जा येते, मला कोणती इन्फॉर्मेशन हवी? मी हायर ऊर्जा येते, माझं कुठलं काम व्हायचंय? हे सतत विचार आला, एक्सपेक्टेशन्स ठेवले, म्हणजेच आपण संकल्प लिहितो, म्हणजे हे होणार आहे. आणि संकल्प मीटिंगला किती जण होते काल ओंकार ध्यान ऑगस्टला? संकल्प मीटिंग झाल्यावर फी आली. एवढं एवढं मोठी फी आहे का? तुम्ही क्लिक सुद्धा करू शकला नाहीत. बरं क्लिक नाही केलं तर त्या शोभा मॅडमनी टाकलं ना, "मॅडम मी बाहेर नाही फी भरत. मला तुम्ही मुभा द्या." मग त्यांनी ओके म्हटलं मी. एवढं काही पैसे भरले तर ग्रुपला जॉइन करेल असं काही नाहीये. जे ओळखीचे आहेत, जे माहिती आहेत. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आणि संकल्प मीटिंग एवढी सुंदर काल घेतली ना, माझ्या दृष्टीने मी सुंदर घेतली. खूप मोकळे ओंकार ध्यानाचे नंतर पैसे भरलेले. करू नका असं. पुन्हा-पुन्हा मी सांगते. मी वेडी नाहीये तुम्हाला हे सांगायला. 7 दिवस आधी कोर्सची तयारी करा. फी आधी भरा. करून बघा एकदा माझं मी सांगते तसं. मग कोर्सचे इफेक्ट बघा. कुठलाही कोर्स असेल, फुकट जरी असला तरी धडकन किती लोकं या बुकच्या प्रोग्रामला उशिरा जॉइन होतात. सारखं कम्युनिटी ग्रुपवर पोस्टिंग चालू असतं. सारखं स्टेटसला असतं. आजकाल स्टेटसला सुद्धा लिंक टाकते. बाई बिझी आहेत लोकं, पटकन तिथे क्लिक करतील. पण नाही.
या साध्या बुकच्या प्रोग्रामला सुद्धा सुरू झाल्यावर बरेच झाले, शेवटच्या दिवशी बरेच झाले. अशाने फरक पडणार नाही. आता ऑटोबायोग्राफी ऑफ योगी आधीच सांगतेय मी. त्याचे संकल्प लिहा, आधीच जॉईन व्हा, मनात गोळवा ऑटोबायोग्राफी ऑफ योगी. भले वाचले असेल तरी जॉईन करा, कारण काही वेगळं उद्दिष्टाने ते पुढे आलेले, असं तसं नाही आलेलं. ऑटोबायोग्राफी काही करणारे ग्रुपसाठी ते जाणून घ्यायचे. त्यामुळं आधी पडलं रे पडलं पोस्टर की जॉईन व्हा ग्रुपला. माहिती नाही जो वेगळा करेल का हाच ठेवेल. कारण यात बरीच लोक न हलणारी, न वाचणारी, न कार्यक्रम करणारी येऊन बसली आहेत. The third extension involves another expectation that our prayer will go out and boost the level of energy in others. बघा, दुसरं एक्सटेन्शन कळलं की हायर एनर्जीत राहायचं हे पहिलं. दुसरं हायर एनर्जीत राहायचं पण एक्सपेक्ट करायचं, अरे सिंक्रोसिटी येते, अरे हे येते, ते येते, ते येते, ते येते. प्रत्येक वेळेला कामातच पाहिजे असं काही नाही. इन्स्टिंक्ट्स आल्या, व्हिडिओ बघा काय काय होणार आहे. अरे इन्स्टिंक्ट्स आल्या, अरे ध्यान लागले, अरे आता आता तुम्हाला सांगते, कधी नव्हे हे पुस्तक एकच मिनिट मी विचार केला की काय करू आता, मी हे घेऊ का काय. श्रद्धा मॅडमचं नुकतंच वाचलं होतं, म्हटलं काही आहे का घेण्यासारखं. व्हायब्रेशन्स आले, आतापर्यंत आलेले नाहीत या पुस्तकातनं, पण आता आले. आणि व्हायब्रेशन आले, एका मिनिटात खाली ठेवलं म्हणजे घ्यायचं. म्हणजे हे रिव्हिजन मारायची गरज आहे. तर लक्षात घ्या, म्हणजे हे होणार आहे, व्हायब्रेशन्स येणार आहे, सगळं ती सांगतेय. माझ्या शब्दात कळत नसेल तिच्या शब्दात ऐका. तर हे दुसरा एक्सटेन्शन आहे. तिसरा एक्सटेन्शन, आता सारखी आपल्याकडनं दुसऱ्याने एनर्जी पाठवायची आहे. म्हणजे ठीक आहे, मी हायर ऊर्जेत आहे, मला व्हायब्रेशन्स येत आहेत, आता मला इन्स्टिंक्ट्स येणार आहेत, मला इन्साइट्स येणार आहेत, माझे एक्सपेक्टेशन्स आहेत, मला इन्फॉर्मेशन, मला कनेक्शन, मला हे, मला ते, मला ते. आता आपल्यातनं एनर्जी दुसऱ्यांना पाठवायला लागा बाहेर. अरे मी हायर ऊर्जेत आहे, मी धन्यवाद देते, यांचं भलं हो. मी रुपाली मॅडमने तेच सांगितलं. रुपाली मॅडम, जेव्हा मेसेज सोडताय तुम्ही एखाद्या कार्यक्रमावर, त्यावेळेला हा मेसेज सगळ्यांना खूप काही देणार आहे असं करून क्लिक करा, पोस्ट करा. दीपाली मॅडमने तेच सांगितलंय. म्हणजे एखादा लाईक देतोय ना, म्हणून सोडा की हे 10 माणसांपुढे माझ्या लाईकनी जाईल, त्यांचं भलं होईल. कॉमेंट, माझी कमेंट वाचून 10 माणसं हा व्हिडिओ चांगला पॉझिटिव्हली घेतील. हे म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना देणं, ती तेच सांगतेय. दुसऱ्यांसाठी करा, ती पण तेच सांगतेय. ऑथर सुद्धा तोच सांगतोय, मी सुद्धा तेच सांगते. अरे करून तर बघा, अरे करून तर बघा. आणि मग रुपाली मॅडमनी मला प्रश्न विचारला आता फोनवर, की मग मॅडम मला तर खूप, मी सगळं तुमचं मागचंही करून बघितलं, किती तुम्ही काय काय करताय, असं तसं घेणारेच आम्ही कमी आहोत. मग मला आता प्रश्न पडला की मी हे करावं का नाही करावं, का करायचंय. मग मी हे अडकत तर नाही ना, म्हणजे मला जसे प्रश्न येत होते तसेच. मी म्हंटल, हे बघा, तुमची अजून लेव्हल तेवढी आली नाही, देऊन 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 द्यायचं काय आता, का तर तुम्हाला ग्रो व्हायचंय. दिलं नाही तर ग्रो होणार नाही. या ऊर्जेचाच हेतू आहे, डिवाइन हेतू आहे, वैश्विक हेतू आहे. सोशल इव्होल्युशन चाललंय. जे काही कलियुग होतं होतं, ओरबाडणं ओरबाडणं ओरबाडणं, पैसा ओरबाडायचा, संपत्ती ओरबाडायची, कपडा लत्ता साठवायचा, धान्य साठवायची, स्टोरिंग 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 स्टोरिंग, दागदागिने दागदागिने. आता गुरुजींनी का ते सांगितलं हे मी तुम्हाला सांगते, कारण वैश्विकच अजेंडा आला रे, 4 कपड्यांवर राहा, म्हणून हे नॉलेज आपल्यापर्यंत पोहोचतंय. लक्षात घ्या, म्हणजे पुन्हा आपल्याला तिकडं जायचंय. घ्या 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 घ्या, माझे 20 कपडे घ्या, तुम्हाला. मग हे रुपाली मॅडमने म्हटलं, मॅडम तुम्हाला दिल्याशिवाय तुम्ही पुढे होणार नाही. मी देऊन देऊन झालंय माझं आता, म्हणून मी त्याचा विचार करते. आणि मला आता देऊन 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 एनर्जी, मला काही वेळ मिळवायचीच नाही, हायर एनर्जी. म्हणून मी माझ्यावर फोकस करते की मला 100 लोकांना देता येते, पण मी 50लाच देईल. पण तुम्ही अजून त्या ह्याच्यात नाहीये. तुम्ही द्या द्या, या हायर लेवलला, ऊर्जेच्या हायर लेवलला या. भले पैसा नको आहे, पण दुसरं तर काही आध्यात्मिक हवंय, काही हवंय. मग त्यामुळे रिअलायझेशन, मग ती वेव्स पल्स विचारायला लागल्या, मी आता विपश्यनाच करते.
म्हटलं विपश्यना करून कसलं प्रोसेस आहे ती, सांगितलंय मी गुरुजींनी सुद्धा, स्वामीजींनी सुद्धा. अरे बैलगाडीत परत कशाला बसता, एकदा करा म्हटलं होतं बस ना. आता हायर आहे ना, चक्रा क्लीन झाल्याशिवाय कशी काही पल्स येणार आहे. चक्रा क्लीन झाल्याशिवाय रिलॅक्सेशन होणार आहे का. चक्र ध्यान महत्वाचं आहे, श्वसन ध्यान श्वासावरचं महत्वाचं आहे, ओंकार ध्यान महत्वाचं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. विपश्यना चांगली चांगली, मग चांगलं सोडून परत खालच्या यायला नाही का. जसं त्या मॅडम म्हटल्या, आता मिस्टरांची जेवायची वेळ टाली होत नाही. ठीक आहे, म्हणजे जे चांगलं चाललंय ते सोडायचं आणि परत खाली यायचं. हे होणार आहे, होऊन द्यायचं नाहीये आपल्याला. खाली नाही येऊन द्यायचंय, वर जायचंय. तर काय ध्यान करणार हे पण महत्वाचं आहे. The third extension involves another expectations that our prayer will go out and boost the level of energy in others, lifting them into their own connection with the divine within, into their own higher self intuition. बघा किती साधा विचार आहे. माझ्यातनं ऊर्जा जाती, त्यांना इंट्युशन्स येत आहेत, ते त्यांच्या हायर सेल्फला कनेक्ट झाले, त्यांना डिवाइन ऊर्जा मिळाली. म्हणजे स्वतःसाठी होणार आहे ना. इकडं काय सांगितलंय, दुसऱ्यांबद्दल जो विचार करणार तो स्वतः त्यांच्याकडनं आपल्याला हेच होणार, म्हणून आपण त्याला म्हटलं की तो आपल्यालाच म्हणणार आहे. गिव्ह अँड टेक, गिव्ह अँड टेक, फर्स्ट गिव्ह अँड देन टेक. This, of course, increases the likelihood of them giving us intuitive information that can further enhance our own level of synchronicity. बघा, ऑथरनी सुद्धा तेच म्हटले, हे दुसऱ्यांना देऊन 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 स्वतःची सिंक्रोसिटी वाढणार आहे. करून बघा, मी तुम्हाला सांगितले करून बघा. म्हणून मी आज टाकलं डोनेशन. ज्यांनी दिलंय त्यांनी लिहून ठेवा काय संकल्प होते, झाले की ग्रुपला कळवा. नाही कळवलं तुम्ही ना की मी ह्याच्यासाठी डोनेशन दिले, कमीपणा स्वतःलाच लेखला ना, तर कमीच ऊर्जेला राहणार आहे, नॅरोच ह्याला राहणार आहे. उदात्त विचार करा. अरे मी सुद्धा माझ्या मुलाचा फोटो लावलाय बघा तुम्ही, विशेष मी सुद्धा त्याला दिलं. काहीतरी पर्पजनी हे करतेय मी, ते काय फालतू म्हणून करत नाहीये. मी नेचरमध्ये सोडतीये, नेचरचे व्हायब्रेशन त्याला देतेय. म्हणून तुम्ही, आणि त्या मॅडमनी सांगितलं मुलीला नोकरी लागली, त्यांनी आधीच देणगी दिली होती, मुलीनीच दिली होती, मुलीच्याच नावाने त्यांनी दिली. म्हणून हे कळलं पाहिजे स्वतःला सुद्धा. बाबा मी 500 रुपये देणगी दिली तर 5,000 आलेत मला. हे स्वतःला कळलं तर पुढचं ऊर्जा हायर देणारे, नाही तर नाही. आधी स्वतःला कळून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्यांना मी हे सांगितलं पाहिजे, माझ्या देणगीमुळे मला हे मिळाले, म्हणजे दुसरा काही करणार आहे चांगलं कर्म, भले तो देणगी नाही देणार, दुसरं काही करेल, म्हणजे तुम्ही त्याला हलवले म्हणजे तो तुम्हाला हलवणार आहे परत. न दिसणाऱ्या गोष्टी आता ह्या सगळ्या एनर्जी सुद्धा दिसायला लागणार आहे आपल्याला. आपण बघितलं या ऑथरच्या पहिल्या पुस्तकात, आणि दिसतेच आहे ना लोकांना, ऑरा पण दिसतोय. ऑरा दिसतोय लोकांना आता, काही एनर्जी सुद्धा दिसणारच आहे, कळतीच की. कळती ती दिसणार सुद्धा आहे आता. म्हणून या सगळ्या मार्गाने आपल्याला जायचंय. थर्ड एक्सटेन्शन कळलं, लिहून घ्या, दुसऱ्यांना द्यायचं आणि मिळवायचंय. फोर्थ एक्सटेन्शन बिगिन्स वेन वी लर्न द इम्पॉर्टन्स ऑफ अँकरिंग अँड मेंटेनिंग द आउटफ्लो ऑफ अवर एनर्जी. आता जी काही एनर्जी बाहेर पाठवते, दुसऱ्यांना देत आहे, तिला सुद्धा मेंटेन करायचे, आउटफ्लो सुद्धा मेंटेन. येणारा मेंटेन, जाणारा मेंटेन. इन स्पाइट ऑफ फिअरफुल और अँग्री सिच्युएशन्स, म्हणजे फिअर, घाबरलोय आपण, पण हे सतत चालू ठेवा ना. लगेच ते फिअरिंग, ते पा आपण मनुष्य, आपण जन्मानुजन्म यातनं गेलोय, पॅटर्न लगेच आपले बदलणार नाहीत, पण कॉन्शियसली बदलणार आहेत. म्हणून भीती जरी वाटली तरी आउटफ्लो सुरू ठेवा. अँगर जरी आला तरी आउटफ्लो सुरू ठेवा. मी तुम्हाला सांगितलं, अँगर जरी आला तर एका मनात कट कट कट, ठीक आहे, 2 मिनिटात पूर्वी मी कट व्हायची, 1 मिनिटात आता मी कट होते. हे बदल आपण करायचेत. मग हा आउटफ्लो मेंटेन ठेवायचा आहे. द आउटफ्लो ऑफ एनर्जी इन स्पाइट ऑफ फिअरफुल और अँग्री सिच्युएशन्स. We do this by always maintaining a particular posture of detachment towards events as they occur. म्हणजे इव्हेंट्सला डिटॅच व्हायचंय. Events they occur even as we expect the process itself to carry on. We must always seek a positive meaning and always expect the process to save us no matter what is happening. Such a mental posture helps us to stay focused on the flow and keeps us from dwelling on negative images of what might occur if we fail. बघा, ह्याच्याशिवाय आपण निगेटिव्ह एनर्जीतनं
पॅटर्न मधनं बाहेर पडणार नाही, 10 दिवस निगेटिव्ह विचार आलेले नाहीत, तर नंतर 15 दिवस आले नाही पाहिजेत किंवा आल्यानंतर आपण कॉन्शियसली बदलले पाहिजेत. फोर्थ एक्सटेन्शन बिगिन्स when we fully expect that human world can move toward the ideal expressed in the 10th insight and model by Shambhala. बघा, म्हणजे शंभाला हेच आहे मी सांगते, ते ऑथरनी म्हटलंय तेच, की हे सगळं आपल्याला जमायला लागलं की आपण शंभालात पोचलो. फोर्थ एक्सटेन्शन बिगिन्स जेव्हा आपण हे सगळं ह्युमन वर्ल्ड मध्ये सगळं मूव्ह करू लागू एनर्जीचं, ते शंभाला असेल, मॉडेल बाय शंभाला. Now comes the most difficult part. To expand even further, we must do more than just remain positive in general and avoid images of negative events occurring. We must also keep all negative thoughts out of our heads concerning other people. As you have just seen, if our fear ever turns to anger and if we lapse into thinking the worst of others, a negative prayer goes out that tends to create in them exactly the behavior we expect. That's why teachers who expect great things from their students usually get it, and when they expect the negative, they get to that. टीचरला हे स्टुडंट्सला जे देतात तेच टीचर्स रिटर्न करतात. तर मी तुम्हाला सांगितलं, माझा 100% रिझल्टच नव्हता. आता बघा बरं का, दुखायला लागला बरं का हात, म्हणजे काय एनर्जी झालं काम करून तिचं. तसं पाणी लावायचं, पाणी लावलं डाग नाही गेला तरी इफेक्ट जात. माझा आता हातच दुखायला लागला, म्हणजे ती बहुतेक एनर्जी आता काम करून झाली. कंबर थांबलीच आहे ना सकाळीच. म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन पण चालू आहे ना, नुसतं आपण थेरोटिकल करत नाही, आपण प्रॅक्टिकल बघायचं. तर हे सगळं सांगितलंय. As Will said this, I thought about the recent spate of school shootings by students in the United States and mentioned what I was thinking to me. ठीक आहे, चल. Legend says that these beings have aided humans since the beginning of time, and they are spoken of the mystical literature of even religion. According to the legends, each of us will begin to pursue them more readily if we will acknowledge them. The Dakini will make themselves more known. आपण हे acknowledgement करू. The way he was stressing the word acknowledge made me think it had a special meaning. But how do we do this? I asked, climbing over a rock that was jutting out into the depth. Will stop above me and let me catch. Then he said, according to the legends, we have to really acknowledge that they are there. That is very difficult for our modern minds to do. It is one thing to think the Dakini or angels are a fascinating subject matter. It is another thing, altogether, to expect them to be परसिएबल इन अवर लाईफ. म्हणजे डाकिनीवर श्रद्धा ठेवा, अॅक्नॉलेज करा. म्हणजे मी जे म्हणते ना, ऊर्जेला अॅक्नॉलेज केलं पाहिजे. कुठनं ऊर्जा येते? काही मंगलदेंड एकटी ऊर्जा देते का? सगळे ग्रुप मेंबरची ऊर्जा आहे, म्हणून त्या ग्रुपला गेलंच पाहिजे. आणि ग्रुपमधनं जे सपोर्ट आहे, एझोटेरिक सपोर्ट, त्याला पोचणार आहे. आणि हे अॅक्नॉलेजमेंट महत्वाची सांगितली आहे. ठीक आहे, आता हे झालेलंच आहे, याच्यात संपलंच आहे. द सिक्रेट ऑफ शंभाला. आता इथे काही सिक्रेट म्हणजे काय, तेच आहे. सिक्रेट म्हणजे हेच की हे सगळं एनर्जीचं आहे. आता निगेटिव्ह इंटेन्शन, 11th इनसाइट. Do you see what all this? He asked. All this information, it is the 11th insight. The knowledge of the prayer field takes human culture a step further. When we understood the 10th, that human purpose on this planet was to create the ideal spiritual culture by holding the vision, something was still missing. We did know how exactly to hold it. We did know the details of how to use our faith and expectation.
म्हणजे द रियालिटी, नाव वी नो द रियालिटी ऑफ शंभाला, द सिक्रेट ऑफ प्रेयर फील्ड हॅज गिवन अस दिस. म्हणजे 10th इन्साइट आपण त्या पुस्तकात बघितले, पण काहीतरी मिसिंग होतं. 11वी इन्साइट हेच आहे की जे एनर्जीचे आपण एक्सटेन्शन 4 बघितले ते, आणि तेच रियालिटी ऑफ शंभाला आहे, प्रेयर फील्डची जी आहे ती, आणि हेच सिक्रेट ऑफ शंभाला आहे. ठीक आहे, तर सिक्रेट ऑफ शंभाला कळलं तुम्हाला? रहस्यमय स्टोरी आपण वाचलेलीच आहे, पण हे सगळ्यात महत्वाचं सायन्स आहे शंभालाच, एनर्जीवर. आता उद्यापासून मी हे घेणार आहे, दिव्यात्मा अंके संदेश. तर चला, आता कोणाला काही शंका असेल तर विचारा मला, नाही तर आपण ध्यान करू. शंका काही आहे? मग ध्यानानंतर काही बोलण्यात अर्थ नाही. हे पुस्तक संपलंय. या एनर्जी रिलेटेड काही शंका आहे का? मॅम मी काल तसे केले. रॉक्झी मॅडम बोला जरा, थोडं ओपन करा, अनम्यूट व्हिडिओ ओपन करा, बोला जरा काय म्हणायचंय तुम्हाला. रॉक्झी मॅडम आहात का तुम्ही? अर्चना मॅडम जरा स्क्रीनशॉट घ्या. रॉक्झी मॅडम आहात का? का तुम्ही, रॉक्झी मॅडम आहेत का हो नाही हो रेंज मॅम, मध्ये? मी आहे. तुमचं नेटवर्क गेलं होतं बहुतेक.